बघूया. आणि आता सकाळपासून एखादा आपल्या सातारा भागातील एखादा रोंड्या शॉट आला नाही. रोंड्या शॉट यावेळी फायनलला बघूया कोणाच्या बॅट मधून येईल. घोडं मैदान जवळ आहे. दौलत रोंड्या शॉट म्हणजे एक आपल्या सातारचा म्हणजे बोलतात ना एक पॉवरफुल शॉट. त्या शॉटला म्हणजे कुठे युट्यूबला नसतो तो शॉट. तो मीच क्रिएट केलाय शॉट आणि मीच बोलत असतो. त्यामुळे तो मलाच शॉट माहिती आहे फक्त. रोंड्या शॉट तो वेगळ्या प्रकारचा शॉट. तो शॉट असा आहे की ती त्या नावावरती फक्त सिक्सर लिहिलेला असतो. तो चेंडू फक्त षटकार जाणार. चला रेडी आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक. गोविंद गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. पहिला चेंडू दौलतला. ओहो दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. दौलतला थोडस इथे थोडस बॅकफुटला टाकलंय गोविंदने. परंतु दौलत को एक जगह रुकाना मुमकिन नहीं है. एक चेंडू निर्धाव गेलाय. 3 षटकांचा सामना फायनल रंगतोय दोरली गावामध्ये. गोविंद आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू ओहो आणि हा चेंडू गॅप मधून काढलाय. एक धाव पूर्ण केले ती म्हणजे दौलत याने. आणि एक धावे संख्येबरोबर धाव संख्याची ओपनिंग केलेली धावांची ओपनिंग केले ती म्हणजे 1 धावा. टीम मीटिंग नकोय प्लीज. सामना आपल्याला लवकर वेळेतच संपवायचा आहे. धावांचं खातं खोललेलं आहे. आता स्ट्राईक वरती आलेला आहे विनायक. यस विनायक आणि त्याचा सामना करेल गोविंद. विनायक सामना करेल गोविंद. ओहो गोविंद आता ओहो आणि हा झेल 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 होतोय का नाही. हा चेंडू बघा पहिल्या चेंडूवरती आघात केला विनायक याने. ओहो आणि छोटे खेळाडू सकाळपासून टाळ्या वाजवत आहेत. आणि स्पेशली रघुदादांचं का मी नाव घेतो कारण त्यांची टीम सकाळपासून टाळ्या वाजवते. चला ठीक आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 5. पाणी द्या तिकडे. अजून द्या दादा. मित्रांनो काळजी घ्या. आपल्या शरीराची काळजी घ्या कारण क्रिकेट तुम्ही आयुष्यभर खेळणार आहात. कारण क्रिकेटमुळे आपल्याला अजून पुढे जायचं आहे. काळजी घ्या स्वतःची. चला पुढे चालू करा. मॅच चालू द्या. धावा होत आहेत त्या म्हणजे सावरी संघाच्या होत आहेत 5. बघा खेळाडूने काळजी घ्या. त्या खेळाडू इंजुर्ड असेल तर बदली खेळाडू घ्या. फायनलची मॅच आहे. महत्वाची मॅच असणार आहे. या चेंडूवरती आघात केलाय तो म्हणजे विनायक याने. गोविंदवरती अटॅक केलाय. धावसंख्या 5. पहिलं षटक सुरू आहे. चला सामने वेळात संपवायचे आहेत आपल्याला. आंबवडे संघ चला पुन्हा एकदा तयार आहे विनायक आणि त्याचा सामना करेल गोविंद. आणि विनायक याचा हो पॉवरफुल शॉट आणि एकच धाव मिळेल ती म्हणजे विनायक याला. धावसंख्या जैसे ते धावसंख्या आहे 6. धावेमध्ये भर एका धावेमध्ये भर होते. फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यामध्ये बघूया कोणता संघ या चषकावरती नाव कोरेल. दोन्ही संघ खूप लांबून आले. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि हीच ती फायनल आहे जी आपण सर्वांनी बघायसाठी थांबलोय. पुढचा चेंडू दौलत याचा आणि हा चेंडू जातोय यस चौकार. आणि या चौकाराबरोबर धावसंख्या होते सावरी संघाची ती म्हणजे 10. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या 10. चांगली रणनीती आहे. परंतु जर आंबवडे संघासमोर जर तुम्हाला आव्हान उभं करायचं असेल तर चांगल्या धावा बनवाव्या लागतील. कारण आंबवडे संघ आजच्या दिवशी तर खूप फॉर्मला आहे. कारण त्यांचे आनंद सँडी हे मैदानावरती उभे राहिले तरी चौकार षटकार मारतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती असेल गोविंद. सामना करेल तो म्हणजे दौलत. ओ यस विकेटचं पतन. पहिले विकेट दौलत येतोय माघारी. मोठा फटका मोठा मासा. आणि आता त्याच्या बदली जातोय खेळाडू तो म्हणजे अनिल.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा. दौलत थोडासा कुठेतरी नाराज होऊन माघार येतोय, कारण फायनलची मॅच होती. थोडेस जर थांबला असता तर वेगळं चित्र असतं, परंतु सावरी गावाकडे सुद्धा खूप खोलवर फलंदाजी आहे. आता 12 चेंडू असतील आणि त्याच्यातील कमीत कमी जर 6 चेंडू जरी विनायक खेळला ना तरी खूप मोठी धावसंख्या उभारू शकतो. बघूया, घोडा मैदान जवळ आहे. आता नवीन गोलंदाज येतो तो म्हणजे सँडी. सँडी आपल्या संघासाठी बघूया काय करतोय. एक षटक पूर्ण, धावसंख्या झाली ती म्हणजे 10. सँडी गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे, सामना करेल विनायक. यस, रेडी आहे सँडी. रनअप घेतोय, सामना करतोय तो म्हणजे विनायक. पहिला चेंडू आणि वाईड चेंडू. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या होते 11. अवांतर धावेमध्ये भर, धावसंख्या होते 11. आता कुठेतरी हात सैल सोडावे लागतील या दोन्ही खेळाडूंना. समोर आहे सँडी. सँडी चतुर गोलंदाज आहे, हुशार गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे विनायक आहे समोर. ओ आणि ज्याची आपण वाट बघतोय विनायकला कोणी थांबवू शकत नाही. काय पॉवर आहे यार. हो, हा येतोय बूम 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 षटकार. धावसंख्या होते या षटकाराबरोबरच 17. आणि आपल्याला 3 नंबरचं प्राइज लाभले ते म्हणजे विनायक किसन कदम साहेब, उद्योजक आहेत चोरगे खांबील, यांच्याकडून 3 नंबरचं प्राइज आपल्याला लागलेला आहे. पुढचा चेंडू सँडी याचा. ओ आणि हा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का बघायचा आहे. आणि यस, ओ हो, आजचा दिवस आहे विनायकचा. जिथे हात टाकेल तिथे विनायकच्या हातात सोनं लागतंय. आणि या चेंडू मध्ये सुद्धा लागलाय चौकार हातात त्याच्या. या चौकाराबरोबर धावसंख्या जाते ती म्हणजे 21. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 21. फायनलचा सामना आहे, फायनलचा सामना. धावा झालेल्या 21. दुसरं षटक चालू आहे. सँडी आहे प्रगतीपथावरती. सँडी गोलंदाजी करतो. दुसरं षटक 21 धावा. पुढचा चेंडू सँडी याचा. विनायक याला आणि हा अवांतर धावेमध्ये भर. वाईड चेंडू. धावसंख्या होते 22. दुसरं षटक चालू आहे. 22. सावरी संघाला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर कमीत कमी 3 षटकामध्ये 50 धावा उभाराव्या लागतील, कारण समोर आहे आंबवडे संघ आणि सध्या आंबवडे संघ खूप फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला आव्हान उभं करायचं तर चांगल्या धावा कराव्या लागतील. सँडी पुढचा चेंडू विनायक याला. ओ हो, असा चेंडू मारायची सहसा तर गरज नाहीये, कारण काय तुम्ही चांगले खेळताय, जर चांगल्या पद्धतीचे जर फटके येत आहेत तर असे चेंडू मारून चेंडू निर्धाव काढण्यात काही अर्थ नाहीये. चला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काउंट होतोय. सँडी आहे. दुसरा षटक टाकतोय. धावसंख्या होते 22. दुसरा षटक 22 धावा. दुसरा षटक 22 धावा. सँडी बघूया काय करतोय. सामना करेल तो म्हणजे विनायक. आणि ओ मोठा फटका. यस यस, मॅक्झिमम षटकार. क्या बात है, क्या बात है. वाह भाई वाह, दिल जीत लिया. चौका आहे काय आहे अंपायर. चौकार. आणि आपल्याला जे तृतीय पारितोषिक लाभलंय ते 7,001 रुपये श्री विनायक किसन कदम साहेब यांचं सुद्धा इकडे आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. आपण आलात आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावले त्याबद्दल धन्यवाद. चला पुन्हा एकदा जातोय आपण सँडीकडे, जिथे विनायक करतोय आघात. ओ आणि एक धाव घेतलेले. विनायक नक्की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल. ओहो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का. आणि यस, अनिलने स्ट्राईक घेतली. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या होते सावरी संघाची 29.
थोडस महागडं षटक सांगता येईल थोडस सँडीचं. 29 धावा. आता अनिल आहे, अनिलला काहीतरी कानमंत्र देतो तो म्हणजे विनायक की काही चेंडू बाकी असतील, अजून एक षटक बाकी आहे. आपल्याला जर फायनलचा किताब घ्यायचा असेल तर चांगली खेळी आपल्या दोघांना करावी लागेल. सँडी पुन्हा एकदा तयार आहे काही चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील. ओहो हो, आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू काउंट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 29. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक 29 धावा. बघूया आता विनायकला जास्तीत जास्त विनायक स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि बघूया विनायक कोणावरती आघात करतोय का विकास आता विनायकला काय करतोय बघूया. नक्कीच याच्यामध्ये बघण्यासारखा असेल हा सामना. धाव संख्या आहे ती म्हणजे 29. 29 धावा सावरी संघाचे. फायनलचा खेळला जाणारा सामना 29 धावा. तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरलाय तो म्हणजे चोरगे उमरी संघ. आणि आपले याचे पारितोषिक आहेत ते म्हणजे आपले विनायक किसन जाधव कदम साहेब चोरगे खांबील हे सुद्धा इकडे आले. त्यांचा सुद्धा इकडे आपण सहर्ष असं स्वागत करतोय त्यांचं पण. आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतो तो म्हणजे विकास. बघूया विकास वरचा ठरतोय का विनायक, विकास का व्ही. बघूया 29 धावा झाल्या, 2 षटक संपलेले आहेत. तिसरा षटक महत्वपूर्ण षटक. या षटकामध्ये काय करतो विनायक. चला विकास स्ट्राईक. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. नक्कीच विनायक दुसऱ्या नजरी जाऊ शकतो का बघूया. नाही, एकच धाव. ओहो, कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला विकासने तो म्हणजे विनायकला. कारण विनायकला नॉन स्ट्राईकला ठेवणं म्हणजे कमीत कमी 10 ते 12 धावा वाचवणं. विनायक जेवढा नॉन स्ट्राईकला राहील तेवढा फायद्यामध्ये असेल आंबवडे संघ. बघूया आता अनिल काय करतोय आपला. आता अनिलची जबाबदारी बनते. धावसंख्या होती ती म्हणजे 30. तिसरं षटक सुरू आहे, धावसंख्या 30. फायनलचा सामना आहे, तिसरं षटक, धावसंख्या 30. विकास सामना करेल अनिल. ओहो, आणि हा रनआउट होऊन बाहेर येतो तो म्हणजे अनिल. शेवटी विनायकला स्ट्राईक पाहिजे त्याच्यामुळे विनायकने पळत सुटला आणि अनिलला सांगितलं अनिल तू आता जाऊन पॅव्हेलियन मध्ये बस, शेवटचे काही चेंडू असतील मी बघतो. आणि आता जातोय यस बॉडी बिल्डर प्रवीण. ओ हो हो, क्या बॉडी बिल्डर आहे. नक्कीच चेंडू 8 किंवा 9 मारू शकतो हा खेळाडू. बघूया, घोडा मैदान लांब नाही. हार्दिक पांड्या आनंददा सांगतायत की हार्दिक पांड्या आमचा तो. पण लक्षात घ्या हार्दिक पांड्या कोण आहे तो आता येणारा काळ सांगेल किंवा काही चेंडू सांगतील. परंतु जोपर्यंत विनायक आहे तुमच्याकडे हार्दिक पांड्या नक्कीच आहे. चला चालू करा सामना. विनायक आलाय स्ट्राईक वरती. विकास बघूया या चेंडूवरती काय करतोय तो म्हणजे विनायक. ओहो, विनायकने अटॅक केला. लेग साईडला मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल आणि 2 धावा पूर्ण करेल तो म्हणजे विनायक. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 32. 32. खरोखर विकासचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण हाणामारीचं षटक आहे आणि विनायक सारखा समोर फलंदाज असताना त्याला थांबवणं खूप मोठं काम करतोय विकास. कारण विनायकला थांबवणं सोपं काम नाहीये कारण विनायक हा षटकार आणि चौकाराचा बादशाह आहे. परंतु यावेळी विकास कॅलेंडर बदलण्याचा प्रयत्न करतोय का बघूया. पुढचा चेंडू विकास याचा. विनायक याला ओहो हो, हा सुद्धा निर्धाव चेंडू. यस, विकास वरचा ठरतोय कुठेतरी, विकास वरचा ठरतोय इथे. आणि आंबवडे संघासाठी खरोखर ही आनंदाची गोष्ट असेल की 3 षटकांचे सामने सुरू आहेत आणि विनायकला त्यांनी कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. काही चेंडू बाकी, 2 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 32. शेवटचे 2 चेंडू. ओहो, विनायकने मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय का.
ओहो ओहो, त्यांनी पळतच पॅव्हिलियन मध्ये यावं प्रवीणने. हो ठीक आहे, चालेल. हा चालेल, शेवटी स्ट्राईक खूप महत्वाचा आहे. 33 आणि शेवटचा चेंडू. खरोखर विकासने चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी सावरी संघाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे विकासने. विकासचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण विनायक आहे आणि दौलत असताना सुद्धा त्याने थोडा दोघांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू बघूया किती धावा परे घेऊन जातो विनायक. शेवटचा चेंडू, विकास तयार आहे. शेवटचा चेंडू विकास. ओहो हो, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच हा रनआउट होईल. धाव संख्या होईल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या 34. 35 धावा करायच्या त्या म्हणजे आंबवडे संघाला. आता इकडे मी थोडासा थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे सर धुरा सांभाळतील आपल्या समालोचनाची. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद नयन सर. आपण ज्यांचा आवाज ऐकत होतो मायक्रोफोनवरती, अति सुंदर मराठीमधून समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सकाळपासून. आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित अंतर्गत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब सावरी, श्री काळेश्वरी मित्रमंडळ सावरी आयोजित श्री काळेश्वरी देवी चषक 2025 पर्व क्रमांक 3. आणि या 3ऱ्या पर्वामध्ये फायनलची मॅच आपण पाहतोय. एका दिशेला अंबावडे टीम तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय स्वतः यजमान टीम सावरी टीम आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या अगदी केली आहे ती मात्र आपण पाहिलं तर 35 धावांचं टार्गेट उभं केलं जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट अंबावडे टीम समोर उभं केलं. हे पाहण्यासाठी आपण काही क्षणामध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी या व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, 365 दिवस या क्रीडा नगरीमध्ये आपण जी स्पर्धा ठेवतो आणि त्या स्पर्धेचा आज शेवट या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी मेगा फायनलची मॅच. एका दिशेला यजमान, दुसऱ्या दिशेला मेहमान पाहतोय. सावरी ग्रामस्थांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहिली तर त्यांचीच टीम या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं ते सन्माननीय आदरणीय श्री कैलासवासीय सावळाराम अगुंडे आप्पा यांच्या स्मरणार्थ श्री तान्हाजी सावळाराम अगुंडे साहेब आदर्श शिक्षक मावशी यांच्याकडून रोख रुपये 25,001. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 15,001 श्री आनंद कृष्ण शिंदे उद्योजक सावरी व श्री कृष्णा दोंडीबा शिंदे उद्योजक सावरी यांच्याकडून रोख रुपये 15,001 रुपये लाभला. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तृतीय पारितोषिक 7,001 श्री विनायक किसन कदम साहेब उद्योजक चोरगी खांबेल सोहम ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा यांच्याकडून आम्हाला तृतीय क्रमांकाचे 7,001 रुपये लाभले. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी चमचमच्या ट्रॉफ्या 1 नंबर 2 नंबर आणि तृतीय नंबरची ट्रॉफी आम्हाला लाभली. संपत गणपत शिंदे आप्पासाहेब उद्योजक सावरी यांच्याकडून आम्हाला हे 3 ट्रॉफीज लाभले. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी खूप सारी बक्षिसं आम्हाला लाभलेत. आनंद गणपत शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला खूप सारी बक्षिसं लाभलेत. या सर्व देणगीदारांचं आणि सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सतस्य मनापासून स्वागत करूयात आणि आभार मानूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 36-35 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंद आणि सँडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल दौलत शिंदे असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सावरी टीम कडून. यासाठी केला होता 18 शेवट गोड होवा. शेवट गोड कोण करणार आणि या शेवटच्या हंगामध्ये शेवटचं फायनलचं तिकीट बुक तर दोन्ही टीमने केलंय, परंतु या फायनल मध्ये कोण जिंकणार आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये कोण नाव कोरणार याच्याकडे आपण जाऊयात. ही मॅच पाहतोय 3 षटकामध्ये 35 धावांची गरज असताना पहिलं पावलपेचं षटक टाकतोय दौलत शिंदे.
इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू होता, थोडासा हळूवार पद्धतीने टाकला चेंडू, फलंदाजाला समजला नाहीये, बॉडीवरती चेंडू जाऊन आदळला, तिथे मात्र सावरला गेलाय आणि डॉट चेंडू सांगता पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दौलत याचं कौतुक केलं जाईल. एक काळ एकही दिवस वेगवेगळा असतो. काल आपण जर पाहिलं काल काय घडलं याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आज काय करायचं आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय मॅच दोन्ही टीम दरम्यान ही महत्वपूर्ण मॅच, जो जिंकेल तो आजचा हिरो आज या क्रीडा नगरीमध्ये काळेश्वरी देवी चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे लँड देखील झालाय, अगदी चेंडू निघून चाललाय, वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे येतोय. सँडी नाही तर आनंदच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा, काय फटका सजवलाय, अगदी पॉवरफुल स्ट्रोक, ताकदीचा पुरेपूर वापर पाहायला मिळाला आणि याच चेंडूवरती हा षटकार पाहायला मिळालाय. दौलतच्या गोलंदाजीवरती एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू अगदी करतोय, हवाई सपार. 6 धावांसाठी 6 धावेने खातं खोललंय. मनोबल वाढवणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद यांचा आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आनंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर व्यासपीठावरती अगदी ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय आदरणीय मावशीगावचे सुपुत्र तानाजी अगुंडे सरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, त्यानंतर खेळपट्टीचं पूजन आपण पाहिलं. त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. पाहता या स्पर्धेचा शेवटचा सामना आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. पावसाचा गारा मी, सह्याद्रीचा वारा मी, शीतलतेचा चंद्र मी, मराठ्यांचा मर्द मी, उफाळता लावा मी, सह्याद्रीचा छावा मी, मावळ्यांचे रक्त मी, शिवबांचा भक्त मी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला जय भवानी. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज काळेश्वरी देवी चषक 2025चा हा थरार. मेगा फायनलची मॅच कोण जिंकणार, कोण या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोणणार. समोरच्या दिशेला अटॅक, चेंडू मात्र सीमारेषे अगदी बाहेर जातोय. षटकार 6 धावांसाठी लगातार बार दुसरा प्रहार दौलतच्या गोलंदाजीवरती अटॅक केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर अगदी षटकार ठोकलाय. इथे मात्र आपण पाहतोय दौलतवरती अटॅक आनंदच्या बॅट मधून इथे मात्र पाहायला मिळतोय. हा देखील चांगला फटका लेग साईडला खेळला, तिथे मात्र अनिल आहे, कोणती चुकी करणार नाही. एका धावेवरती समाधान मानतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव मिळणार. धावसंख्या जर पाहिली तर पाहता धाव फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र आपण पाहिलं तर 13 धावा, 2 षटकार आनंदच्या बॅट मधून आले. त्याच्या साथीला आपण जर पाहिला तर सँडी पाहायला मिळतोय. या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकावे लागतील दौलत शिंदे. हा देखील फटका चांगला आहे, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, टांगा पलटी, घोडा फरार, मिळतील 4. योगेश कांबळे यांचा दिवस मात्र आज खराब पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी आपण बरोबर चेंडू मारताना सँडी पाहायला मिळाला. त्याच्या देखील बॅटिंगमधून एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय टीम अंबावडे टीम कडून पाहायला मिळते. आज 300 किलोमीटरचा प्रवास दूर करून ही टीम आज या स्पर्धेसाठी गावावरून उपस्थित राहिली आहे, परंतु आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये, काही काळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील का. निलेश शिंदे पाहत राहिले, चेंडू अगदी मॅच लाईनमध्ये ट्रॅव्हल झालाय. पाहता दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. एकही गडी बाद नाहीये, ही महत्वाची बाब आहे. इथे मात्र आपल्याला परिश्रम घ्यावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीचं फळ मात्र कोणाला मिळेल, जो मेहनत करेल त्याला मात्र फळ नक्कीच मिळेल. परंतु अजूनही मॅच गेलेली नाहीये. टीम सावरीला इथे मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे. इथे जर का विकेट मिळाली ना तर नक्कीच सामना अगदी रोमांचक सामना पाहायला मिळेल. अजूनही 2 षटकांची मॅच बाकी आहे. 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. इथून पुढे अजून 16 धावा, 12 चेंडू 16 धावांचं समीकरण आहे. शाळेमध्ये खूप सारी समीकरण आपण सोडवली असतील, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, परंतु क्रिकेटचं हे गणित कोण सोडवणार. टीम सावरी टीम का अंबावडे टीम पाहूया.
टप्प्याचा चेंडू फटका पॉवरफुल आणि हिते मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार वाघाची धाड फोडलाय पार. मिळतील 4. आनंदच्या बॅट मधून लाजबाब चौकार. 4 धावा, सॉरी षटकार 6 धावा. आज खऱ्या अर्थानं आनंद मात्र या ठिकाणी आनंदी आनंद गडे. शाळेमध्ये आपण लहान असताना कविता पाहिली असेल आणि जिकडे तिकडे चोहीकडे. आज जिकडे तिकडे चोहीकडे फटकेबाजी करताना प्रेक्षकांची मनं जिंकतोय, आपल्या टीमची मनं जिंकतोय, आपल्या चाहत्यांची मनं जिंकतोय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक, दुसरा लगातार बार बार. षटकार 6 धावांसाठी आनंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तर कोशिश केली जाते. अंबावडे टीम प्रयत्न करते आणि मॅच मध्ये अगदी शिरकाव करताना पाहायला मिळते. 2 षटकाराने आता मात्र विजयाचा या ठिकाणी कळस रवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आनंद, या आनंद मात्र आज आनंद गडे करून सोडलं ते मात्र अंबावडे टीमला. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय. हळूहळू निघून जाईल चेंडू सीमारेषेकडे. तिथे मात्र हा विजयी चौकार येईल का? आणि आता मात्र हा चौकार आलाय आणि मॅच मात्र जिंकले टीम आंबवडे टीमने. 1.3 चेंडूंच्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच जिंकली आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरामध्ये ज्याने या हंगामामध्ये नाव कोरलंय आणि या मॅच मध्ये काळेश्वरी देवी चषक 2025चा मानकरी ठरतोय. अर्थातच टीम आंबावडे संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतील सावरे टीम आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चोरगे होमरे टीम. अतिशय सुंदर नियोजन. काळेश्वरी देवी चषक